आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय। कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाइन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे। कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, करमाळा, भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा। या लेझर मशीन मध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग। लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार, तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाइन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो। यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाइन मध्ये कट करून मिळेल। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला। ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। संपर्क 78 880 55 536। कर्जत तालुका भटक्या विमुक्त आघाडीची तालुका कार्यकारिणी आज पक्षाचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, जिल्हाध्यक्ष गणेश पालवे, नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गावडे व किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील यादव यांच्या उपस्थितीमध्ये कर्जत येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये जाहीर करण्यात आली आहे। पाहूया कोणाचा समावेश आहे। भारताचे पंतप्रधान विश्वनेते माननीय नरेंद्र भाईजी मोदी यांच्या संकल्पनेनुसार सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास या ब्रीदवाक्याला किंवा या संकल्पनेला धरून तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाचा लाभ गेला पाहिजे या संकल्पनेतून पक्षाची वाटचाल होत आहे। तर या संकल्पनेनुसारच कर्जत तालुक्याची भटक्या विमुक्त आघाडीची आज या ठिकाणी कार्यकारिणी जाहीर होणार आहे। त्याचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री गणेशजी पालवे, त्याचप्रमाणे किसान सेलचे जिल्हाध्यक्ष माननीय सुनीलजी यादव या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब तसेच पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने ही आघाडी या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। सर्व आघाडीतील निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। सर्वांना शुभेच्छा आणि भावी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा। भारतीय जनता पार्टी भटक्या विमुक्त आघाडीचे कर्जत तालुका कार्यकारिणी जाहीर होत असताना सन्माननीय आपल्या महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आपले सर्वांचे नेते सन्माननीय राम शिंदे साहेब यांच्या विचाराशी बांधिलकी राहून आपण या ठिकाणी सर्व तळागाळातील लोकांना न्याय मिळावा म्हणून सर्वच घटकांना न्याय देण्यासाठी आपण प्रत्येक घटकातील काही पदाधिकारी निवडत आहेत। त्याच अनुषंगाने आज कर्जत तालुक्यातील भटक्या विमुक्त आघाडीची कार्यकारिणी जाहीर होत आहे। या ठिकाणी आज जी निवड करण्यात आली आहे आपल्या भटक्या विमुक्त आघाडीचे कर्जत तालुका अध्यक्ष म्हणून सन्माननीय भाऊसाहेब गावडे आणि त्याचबरोबर सर्व पदाधिकारी या ठिकाणी निवड करण्यात आली आहे। या सर्वांना भारतीय जनता पार्टीचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची, सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, सर्वांना बळ देण्यासाठी या ठिकाणी सर्व आपण पदाधिकारी नेमणूक केलेली आहे। त्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी मी भारतीय जनता पार्टी अहमदनगर जिल्हा अध्यक्ष या नात्याने सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो। मी आताच आमचे तालुका अध्यक्ष माननीय शेखर खरमरे यांनी माझी भटक्या विमुक्त आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल प्रथमतः त्यांचे मी आभार मानतो व तालुका कार्यकारिणी मी खालीलप्रमाणे जाहीर करीत आहे। बाळासाहेब दादा गाढवे यांची तालुका उपाध्यक्ष निवडलेले आहेत। त्यापैकी 1 नंबरला बाळासाहेब दादा गाढवे, चाकलेवाडी शहाजी पांडुरंग भिसे, निमगाव डाकू दादा कोळेकर, गोरेगाव विकास काशीनाथ गावडे, निमगाव गांगर्डा, पांडुरंग बापू ठोंबरे गणेशवाडी, मयूर अशोक थोरात कर्जत, संतराम दशरथ घोडके मैजळगाव हे 7 तालुका उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आले आहे। तसेच
तालुका सरचिटणीसपदी प्रशांत जगन्नाथ शिंदे कर्जत, धनंजय सोमनाथ हागारे जलालपूर, बिभीषण भाऊसाहेब सूल वडगाव तनपुरा हे 3 तालुका सरचिटणीसपदी निवड करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे खजिनदारपदी उद्धव बबन जायभाई गुरगाव, राजेंद्र खामगळ निंबे हे 2 खजिनदार निवडण्यात आलेले आहेत. तालुका सरचिटणीसपदी बाबासाहेब बिटके बिटकेवाडी, निवृत्ती भगवान जवणे मिरजगाव, गैनाथ इरकर वाघनळी हे सरचिटणीसपदी निवड करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे कोषाध्यक्षपदी अतुल केसकर तरडगाव यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सोशल मीडिया अध्यक्ष सुरेश फुलमाळी निमगाव गांगर्डा यांची सोशल मीडिया अध्यक्षपदी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहराचे 3 अध्यक्ष निवडण्यात आले आहेत. त्यापैकी मिरजगाव शहराध्यक्ष अतुल रामचंद्र माने हे मिरजगावचे शहराध्यक्ष, राशीन शहराध्यक्ष रमेश रघु जाधव हे राशीनचे शहराध्यक्षपदी यांना निवड करण्यात आले आहे. कर्जत शहराध्यक्ष अनिल रोहिदास धोत्रे यांची निवड करण्यात आलेली आहे. निवड करण्यात आलेल्या सर्व पदाधिकाऱ्याचे मी तालुकाध्यक्ष या नात्याने जाहीर असे अभिनंदन करीत आहे. आमदार राम शिंदे साहेब व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विचाराशी आताच भाऊसाहेब गावडे तालुकाध्यक्ष, शेखर खरमये भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष, गणेश पालवे जिल्हाध्यक्ष या सर्वांनी मिळून आताच भटक्या युवक आघाडीची तालुकाध्यक्ष यादी जाहीर केली आहे. मी राम शिंदे साहेब, खासदार सुजयदा विखे पाटील, आमचे जिल्हाध्यक्ष दिलीप पालसिंग साहेब या सर्वांच्या वतीने आताच नवीन यादी निवडली आहे. त्या सर्वांना पुढील कामासाठी शुभेच्छा देतो. आणि यांचं कोणाचं काय काम नळतं, कोणतं काम असू द्या, कोणाचं असू द्या, त्यांनी मला फोन करा. मी तुमची कामं करून इतर सर्व जनतेची कामं करून देतो. असा मी तुम्हाला आता यादी निवडलेल्या लोकांना मी शब्द देतो. सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा, CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन. डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत.